हॅलो. हॅलो निकिता, अगं इथे एक बुके आलाय आपल्या राजवर्धन सरांसाठी. एकच मिनिट मी चेक करते. एक मिनिट, मला माहिती आहे बुके कोणी पाठवलाय. मी येते आणि कलेक्ट करते बुके. ओके ठीक आहे. हॅलो. हॅलो मॅम, आलाय तुमचा बुके. हा पण ते हा, ग्रीटिंगचं काय झालं ना, मी चेक करते आणि सांगते तुम्हाला. थँक्स. वेलकम. ओके. नेहा मला अरे वा, किती छान आहे बुके. कुणी पाठवलाय? कोणी पाठवलंय ते माहित नाही. कुणासाठी पाठवलाय? आपल्या सरांसाठी. राजवर्धन सरांसाठी आहे? हो. बुके कोणासाठी आला? सर तुमच्यासाठीच आलाय. काकू, then why are you touching it? दुसऱ्यांच्या गिफ्ट्सना हात लावायचा नसतो. हे तुमच्या सो कॉल्ड संस्कृतीमध्ये येतं की नाही माहित नाही, पण बेसिक मॅनर्स मध्ये येतं. मी फक्त ग्रीटिंग बघत होते. तुम्हाला ते कुणी पाठवलंय यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. काकू, आय एम अ बिझनेसमॅन. क्लायंट्स असे गिफ्ट्स पाठवत राहतात. तुम्ही जेलस नका हो. मी कशाला जलस हो? तुम्हाला कोणी बुके पाठवला, ग्रीटिंग पाठवलं तर? सर, मॅडमने तुम्हाला केबिन मध्ये बोलवलंय. ठीक आहे, मी आलो. हा बुके माझ्या केबिन मध्ये ठेवा. येस सर. आणि हो, काकूंना न दाखवता ठेवा. येस सर. एक्सक्यूज मी. अहो, मला जेव्हा कळलं ना तेव्हा मला इतका मोठा धक्का बसला, सांगते तुम्हाला. मी म्हटलं अगं बाई, बाहेरून सगळं सुंदर सुंदरच दिसतं, पण आतमध्ये काय काय घडत असतं. नाही म्हणजे जगात काय काय घडत असतं आपल्याला काही अंदाजच नसतो, नाही का? आपण मात्र आपल्याच जगात असतो. मला बोलावलंस? हो, म्हणजे तुझीच वाट बघत होतो आम्ही. यांना काहीतरी बोलायचंय. बोलायचंय म्हणजे सानिया म्हणाली मला की तुमच्याकडे कॅम्पेनसाठी बजेटच नाहीये. म्हटलं अरे बापरे, म्हणजे इथे सगळे आर्थिक मंदीतच दिसतायत. आपण काहीतरी मदत करायला हवी पैशांची. म्हणून मी पैसे घेऊन आले. एक मिनिट. हाच चेक. तुम्हाला जी काही मदत लागेल ना ती ह्याच्यातूनच घ्या. एक मिनिट. माहेरच्या चहाला तुमच्या हेल्पची गरज नाहीये. इतका वर्स्ट टाइम आला नाही अजून आमचा. ओ, वर्स्ट टाइम नाही आलाय का? नाही म्हणजे मला सानियाकडून कळलं की तुमच्याकडे कॅम्पेनसाठी साधे 10-15 लाख सुद्धा नाहीये. म्हणजे बघा बाबा,
फक्त मी मदत करतेय म्हणून ती नाकारायची असेल तर हा मुद्दा वेगळाच आहे. पण कसं आहे ना, मदतीसाठी हात पसरायला कधी लाजू नये, नाहीतर माणूस आणखी खड्ड्यात जातो. हे बघा सानियाची आई, मला वाटतं तुम्ही जे बोलायला आला होतात ते तुमचं बोलून झालंय. तुम्ही जाऊ शकता आणि प्लीज तो चेक घेऊन जा. नाही बोलून झालंच आहे माझं. आपण खरंच सांगते, हा चेक ठेवून घ्या आणि लागेल तेव्हा एनकॅश करा. क्लिअर सांगते, आमचं बरं चाललंय, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यात ह्यांचं प्रकरण झालं आणि माहेरचा चहाचं नाव खराब झालं. तेव्हा हे पैसे तुम्ही वापरले तर तुमच्याच फायद्याचं ठरेल. असं नको व्हायला ना की ह्यांची मुलगी लग्न करून घरी आली आणि तिच्या पायगुणामुळे माहेरचा चहा खराब झाला. त्यामुळे लागली तर मदत ह्याच्यातून नक्की घ्या. मी म्हणून मदत करते माझ्या लेकीसाठी. तुम्ही निघताय ना? शुअर. येते. पाहिलंच राजवर्धन, तू सानियाच्या बाबतीत असा आडमुठेपणा केला नसतास ना तर ही बाई येऊन असं ऐकवून नसती गेली. काय वाटेल ते बोलून गेली ती. मी तुला किती वेळा सांगितलं राजवर्धन, बिझनेसमध्ये पर्सनल हेवेदावे आणायचे नसतात. असं केलं तर आपण त्यांच्या लेवलला जाऊन बसतो ना. योग्य आहे का ते? हे बघ, सानियानी जे कॅम्पेन डिझाईन केलंय ते चांगलं आहे आणि त्यांनी आपल्या बिझनेसचा फायदाच होणार आहे. तू आता एक हे सगळं मिटवून टाक. शांतपणे तू तिचं बजेट पास करून टाक. ठीक आहे? ओके. काकू एक मिनिट. ते जे कॅम्पेनिंगचं बजेट वगैरे त्याची प्रिंटआउट काढून फाईल रेडी करून माझ्या केबिन मध्ये घेऊन या. त्यावर जरा डिस्कस करायचं. खडूस बोका. हॅलो. हॅलो राज, यार एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? अरे, ज्या जागेवरती आपण घर पाडून रिसॉर्ट बांधणार होतो त्या जमिनीवर केस टाकली यार कोणीतरी. पोलीस कंप्लेंट केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या लँडवर त्यांचा मालकी हक्क आहे आणि त्या कंपनीने इलिगली त्यावर ताबा मिळवलाय. काय? अरे पण आपण लिगली सगळं चेक केलं होतं ना. वर एक क्लीन आहे सगळं. आता मध्येच हा कोण उपटसुंबा निघालाय माहित नाही. आताच पोलीस स्टेशन मधून कॉल आला होता. त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत घराला हात लावू नका. काम सुरू केलं तर स्टे येईल त्याच्यावर. यार म्हणजे हे सगळं पुढे जाणार. हो, पुढे जाणार आहे. पण तू टेन्शन नको घेऊस. मी बघतो काय करायचं. तुला अपडेट देत राहील. घरचा बिझनेस आई नीट करू देत नाही आणि बाहेर हे काय करताय? यालाही जीव असतो. सो व्हॉट?
मलाही काहीतरी होतंय, मलाही राग येतोय म्हणून केलंय ते. तुम्हाला होतंय ना, मग याच्याशिवाय शिका खेळताय. रोपटं कशाला फेकून मारलं, आता झालं ना नुकसान. हो काकू, ते कंपनीच्या पैशातून आणलंय. सो कंपनीचं नुकसान होतंय, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी तुमच्या लॉस बद्दल बोलतही नाही, या बिचाऱ्या रोपट्याचं जे नुकसान झालंय ना त्याबद्दल बोलतेय. तुमचे पैसे गेले तर गेले हो, पण याचा जीव गेला तर. हो असं कसं जाईल, बाहेर जाऊन लावा ते परत. ते तर मी करणारच आहे, पण तुम्हाला त्रास होतोय म्हणून वागण्याची ही कुठची पद्धत आहे. नीट लक्षात घ्या, निसर्ग आणि आपण को एक्झिस्ट करतो, ते आणि आपण वेगळे नाही आहोत. हो काकू, प्लीज लेक्चर देऊ नका प्लीज. आणि जर लेक्चर द्यायचं असेल तर माझ्या समोर अजिबात येऊ नका. आउट, आय सेड आउट. काय काय चाललंय का तुम्हा दोघांचं? तुमचे आवाज बाहेरपर्यंत ऐकू येत आहेत. ऑफिस आहे हे. आई ते एक शब्द बोलू नकोस. तुम्ही दोघंही ताबडतोब माझ्या केबिन मध्ये या. या दोघांना एकत्र यायला वेळ मिळावा यासाठी त्या जमिनीवरती केस टाकली मी, पण यांची भांडणं तर सुरूच आहे. जो काही वेळ मिळालाय त्यात यांना एकत्र आणायला पाहिजे, काही करून. काय करता येईल? तू टेन्शन घेऊ नकोस बच्चा, तुला बजेट मिळणार. सोड ग मम्मा, तू आता उगाच होप्स दाखवू नकोस मला. आय नो तो राजवर्धन माझं बजेट कधीच सँक्शन करणार. हा ग, मी सांगते ना तुला, राजवर्धन बजेट सँक्शन करणार. मी त्याचे चांगले कान पळून आले. काय? एक सेकंड, कान पिळस म्हणजे नक्की काय केलंस तू? अगं, आतापर्यंत त्याचा कुणीही अपमान केला नसेल ना एवढा मी अपमान करून आली. तुला माहितीये, जेव्हा त्या कॅम्पेनसाठी मी पैसे देते असं म्हटलं ना, त्याचं तोंड चांगलंच पडलं. आता स्वतःचा इगो जपण्यासाठी तरी तो बजेट नक्की सँक्शन करेल. मम्मा खरंच असं होईल? ऑफकोर्स, कारण त्यांना माहितीये ना, कॅम्पेन करण्याकरता सुद्धा त्यांच्याकडे बजेट नाहीये, त्यांच्याकडे पैसेच नाहीये, असे मी बोंब 4 चौघात मारत सुटेन. मम्मा 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 ग, आय लव्ह यू. कसली हुशार आहेस तू. पण हे सगळं मला का नाही सुचलं आधी? जमेल जमेल, तुला सुद्धा असं बोलायला जमेल. पण बच्चा, आता ना कामावरती फक्त फोकस करा. नाही त्याचं काय, कॅम्पेन तू एकदा दणदणीत केलंस ना की रत्नमालाला असं वाटलं पाहिजे की हे सगळं फक्त तूच हँडल करू शकतेस. कळतंय का मी काय बोलतेय? तू म्हणतेस ना, अगदी तसंच होईल बघ. काय चाललं होतं तुमचं? केवढा आवाज वाटला होता तुम्हा दोघांचाही. किती मोठ्याने बोलत होतात तुम्ही, तुमचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. सॉरी, माझा आवाज वाढला होता बिकॉज मी थोडा फ्रस्ट्रेट होतो. काय झालं तुला फ्रस्ट्रेट व्हायला? त्या सुवर्णताई येऊन जे काही बोलून गेल्या त्यामुळे की अजून काही वेगळं कारण? अजून बरंच काही. राज, तुला काही प्रॉब्लेम असेल तर बोल माझ्याशी, शेअर कर, मी मदत करेन तुला. पण ही आपल्या एम्प्लॉईशी बोलायची कुठली पद्धत झाली तुझी? तुला माहिती, बाहेर सगळा स्टाफ ऐकत होता तुमच्या दोघांचं बोलणं. काय वाटलं असेल त्यांना? बरोबर आहे काय? सॉरी, माझं जरा चुकलंच बोलताना. हवं तर मी माफी मागायला तयार. काकू, सॉरी. इट्स ओके.
मी पण सॉरी. ठीक आहे. हे बघा, खरं तर एका इन्व्हेस्टर बरोबर आता माझी मीटिंग आहे आणि मी तिथे जाणं अपेक्षित आहे, पण मला दुसरी महत्वाची मीटिंग आहे. तर माझ्या जागी तू जा आणि मेक शुअर तो इन्व्हेस्टर आपल्या नवीन आउटलेटमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होईल. डोंट वरी, आय क्रॅक इट. आय विल नाही, वी विल. तू एकटा जात नाहीयेस, कावेरी पण तुझ्या सोबत येणार आहे. काय? तिथे या काकूंची काय गरज आहे? काय चाललंय तुझं राजवर्धन? तू का तिला सारखं काकू काकू म्हणत असतोस ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर? बरं दिसतं काय? मिस कावेरी नाही म्हणतायत तुला? आणि मी सांगते म्हणून ती तुझ्यासोबत जाणार आहे. हे बघ, तुला सुद्धा ना आपल्या हाताखालच्या माणसांबरोबर कसं वागायचं, त्यांना बरोबर घेऊन कसा बिझनेस वाढवायचा हे कळलं पाहिजे, शिकलं पाहिजे. कावेरी, तू जाणार आहेस राजसोबत मीटिंगला? मॅडम, पण मी याआधी कधीच अशा मीटिंग्स हँडल केल्या नाही आहेत. मग काय झालं? प्रत्येक गोष्टीला पहिली वेळ असतेच ना. आज जा, शिकशील तू. हे बघ, माझ्या वतीने बोलायचे सगळे अधिकार मी तुला दिले, तसं समज. ठीक आहे? ऑल द बेस्ट. ठीक आहे. चला काकू. राज, आत्ता सांगितलं ना तुला मी. चला. जा, ऑल द बेस्ट. मी ज्या कारणासाठी या दोघांना एकत्र पाठवते ते घडू दे. त्या दोघांमधलं अंतर कमी होते. May I come in? अरे या 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 या, बसा ना. लास्ट टाइम माझ्यामुळे जरा मीटिंग कॅन्सल झाली. इट्स ओके, नो इश्यूज. स्टार्ट करूयात. येस येस येस. या, आम्ही आमचे फ्युचर प्रोस्पेक्ट्स आणि प्लॅन्स तुम्हाला ऑलरेडी मेल केले. बघितलेत मी. त्यात मला काही डाऊट्स आहेत, त्याच्यावर आपण डिस्कस करूया. शुअर. मला असं विचारायचंय की आजच्या जगामध्ये संस्कृती आणि परंपरा याचं प्रोपोगंडा आणि महत्व वाढले, पण आजही मात्र लोकांना अप टू डेट राहायला आवडतं. त्यामुळे तुमच्या बिझनेस प्रॅक्टिसेस मध्ये संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचा आग्रह मोड व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आम्ही सुद्धा तोच प्रयत्न करणार आहोत. सो डोंट वरी, तुम्ही अगदी निश्चिंत होऊन इन्व्हेस्ट करा. सॉरी सर, मला मध्ये थोडं बोलावं लागेल. सर, तुम्ही म्हणताय ना तसं संस्कृती मोल्ड करून आधुनिक करता येणार नाही. म्हणजे विषय असा आहे ना की संस्कृती जपणं हीच आमची ओळख आहे आणि तिचाच आग्रह मोल्ड करायचा म्हणजे स्वतःची ओळख नाकारण्यासारखं आहे ना सर. आपणच जर आपली ओळख नाकारली तर मग जग तरी आपली ओळख कशाला स्वीकारेल. उलट आपण जगाला आपली संस्कृती परंपरा याची ओळख करून दिली पाहिजे, तर जग हसत हसत स्वीकारेल. आणि कसं आहे ना सर, मॉडर्न पद्धतीने बिझनेस सगळेच करतात हो. आपण आपलं वेगळेपण सिद्ध करायला पाहिजे, तर बाकीचे सगळे आपल्याला स्वीकारतील. हा, फक्त आपला स्वतःवरचा विश्वास डळमळीत होता कामा नये. दॅट्स इट. आपण कोण? मी रत्नमाला मॅडमची पर्सनल असिस्टंट.
ओके, पण तुम्ही एक सांगताय, ते एक सांगताय, पण तुमच्या दोघांच्या बोलण्यात सिमिलॅरिटी नाहीये. मग मी इन्व्हेस्ट कसं करणार? नाही सर, असं नाहीये की सिमिलॅरिटी नाहीये. ऍक्च्युली कसं आहे ना, संस्कृती आणि परंपरा ही आमची आयडेंटिटी आहेच, पण ती जरी आयडेंटिटी असली तरी मॉडर्निटी सोबत घ्यायला हवी असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. पण याचा अर्थ जुनी ओळख पुसून टाकायची असा होत नाही ना सर. उद्या तुमचा गैरसमज व्हायला नको म्हणून मी आत्ताच क्लिअर करते. आपण सगळं ग्लोबल करू असं म्हणतो, पण पाश्चात्य देशात ना भारतीय संस्कृती फॉलो करण्याचा ट्रेंड आलाय. म्हणून मला असं वाटतं नवीन काही करायला माझी हरकत नाहीये, पण ना सर, नवीन काहीतरी करण्यासाठी जुन्या गोष्टी हद्दपार करण्याचा हट्ट कशासाठी ना.